गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललो आहे शिरसीला. तर तुम्ही बघू शकता खूप छान क्लायमेट आहे आणि रोड पण खूप सुंदर आहे. पाऊस येते का? हा, थोडा आता बारीक पाऊस स्टार्ट झालाय आणि इथं सगळे बसलेले आहेत. पुढं महेश दादा, इथं आराध्य आहे, आपली दादा आहे, मम्मी आहे. हॅलो. हॅलो. प्रवीणला हाय करायला सांग. प्रवीण. आणि दादा पण आहेत. हॅलो कर. आणि फायनली मी. खूप छान वाटतंय. बोल. तेजो बोल. नाही, आता पाऊस स्टार्ट झालाय. एकदम छान थंड थंड वातावरण आहे. पूल आहे मस्त. अजून किती वेळ आहे आपल्याला? अभिषेक अजून एक 15-20 मिनिटात पोहोचू आम्ही येल्लापूरला. अजून एक 15-20 मिनिट. मग तिथून मग पुढं किती वेळ लागणार आहे आपल्याला शिरसीला? इथून शिरसी 1 तास. अजून एक तास म्हणजे 1.5 तास ना? जवळजवळ 1.5 तास. हो, तिथे गेल्यावर आपण अजून खूप काही छान छान प्लेसेस काय कॅप्चर करू शकतो ते आम्ही तुम्हाला दाखवतो. परफेक्ट. मस्त व्ह्यू आहे ना. छान वातावरण आहे. पाऊस असल्यामुळे पाऊस छान वाटत. होता रस्ता खाली झाला त्या आम्ही आलेलो आहे आता सहस्रलिंगा. इथे भरपूर हे काय म्हणतात ते लिंग भरपूर आहेत. तर बघूयात. इथं बघू शकता तुम्ही भरपूर लिंग आहेत म्हणून ह्याला सहस्रलिंग असं म्हणतात. तरी पाणी कमी आहे ना? तुम्ही इथे बघू शकता. इथे सगळीकडे भरपूर लिंग आहेत. पाणी असल्यामुळे पुढे जाता येत नाही, नाहीतर आपण आतमध्ये जाऊ शकतो ना. आतमध्ये जाऊ शकतो, पण आज पाणी आहे त्यामुळं आतमध्ये नाही जाऊ शकत. लिंग आहेत आणि नंदी पण आहे. हा, इथं पण आहे त्या बाजूला. पाणी जास्त आहे त्यामुळे पुढे जाता त्या बाजूला जाऊ शकतो. बेटा मजाक नहीं करने का. तिथं तुमच्या मागं पण लिंग आहे बघ ते.
ते मागून घेऊन पाच खाली ठेवून जातात दगड ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೋಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಐದೈದು ಬೇಡ್ಕೊಂಡು ಐದೈದು ಹಳ್ಳಿ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ए बाई आता खाली बघून जा तू बाबा तेच ना कसं जाशील तिथं परत बरं मग पाय हात लावून तरी आज एवढा गर्दी नाहीये छान आहे ना या बाजूला एवढं दिसणार नाही पण त्या बाजूला सगळे लिंग आहेत. पाणी कमी झालं की सगळं लिंग दिसतील. हो. इकडे एकच लिंग, बाकी नाही रे. आरू एन्जॉय करते. त्या बाजूला जाऊया. मला तिथे काढा. तुम्हाला काय काढू तिथे? मला वाटलं ते मासे आहेत काय काय. किती छान कोरीव काम आहे बघ ना.